पहिला सेमीफायनलचा सामना थोड्याच वेळात सुरू होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. तुम्ही पाहतायत बालाजी स्पोर्ट सरवली या संघाकडनं. काल 2 मॅचेस बालाजी स्पोर्ट सरवलीनं जिंकल्या, 2 मॅचेस रिग्नेश 11 राहनाल संघानं जिंकल्या. यानंतर रिग्नेश 11 राहनाल संघाला इन ॲक्शन तुम्ही पाहाल. त्यांच्या विरोधात ऑर्गनायझिंग टीम अर्थातच प्रांशी 11 ठाकरा झपाडा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आफ्टरनून सेशन फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट, पहिला सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील तुमच्या भेटीस येतोय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला टीम अमान स्पोर्ट्सनं. क्षेत्ररक्षण करताना आपण त्याला प्रथमतः पाहणार आहोत आणि बॅटिंग करताना बालाजी स्पोर्ट्स सरवलीला लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज एका क्लिकवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकता. आणि थोड्याच वेळापूर्वी ड्रोन कॅम्पसह आपण हे दृश्य बघितलं या मैदानाचं, येथील परिसराचं. हा सीन तुमच्या समोर आपण पाहतो. वऱ्हाळा देवी तलाव तुम्हाला पाहायला मिळतोय. भिवंडीचं हे ऐतिहासिक तलाव तुम्हाला हे दृश्य ऑन स्क्रीन बघायला मिळतं, जो नुकतंच ड्रोन कॅम्पच्या साहाय्यानं प्रिन्स मूवीजनं टिपलं. आणि त्याच्याच बाजूला हे क्रीडांगण वसलेलं छोटंसं हे गाव ठाकरा झपाडा निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं गाव आहे. आणि अगदी बाजूलाच त्याच्या आपण पाहतोय मुंबई नाशिक हायवे तुम्हाला बघायला मिळतोय. सदत्रे दृश्य तुम्ही पाहतायत कामतगर मानसरोवर भिवंडीतील ऐतिहासिक तलाव अर्थातच वऱ्हाळ देवी मातेचं मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेलं हे तलाव सर्वात मोठ्या लांबीचं आणि क्षेत्रफळ असलेलं हे तलाव तुम्ही पाहतायत. आणि हा जो क्रीडांगण जिथे क्रिकेटचा खमसाण सुरू आहे, ठाकरा झपाडा गाव. हे गाव छोटं आहे मात्र नाव भरपूर मोठं आहे.
तत्पूर्वी आपण उपस्थित पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित देखील करत आहोत. मॅच सुरू होते. जशी पहिली ओव्हर होईल तसे आपण पाहुण्यांचा सन्मानी करणार आहोत. पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाजी बारकर गोलंदाज सज्ज होतोय अमन स्पोर्ट कडनं. नवनाथ इज ऑन बॉलिंग मार्क. सामना करेल बॅटर जयेश. नवनाथ तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल सेमीफायनल पहिला चेंडू बॅटची वरची कडा. वाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय बिहाइंड द विकेट. थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित आहे आणि एक धाव या दरम्यान पूर्ण केली जाते. जयेश दलवी ऑफ द मार्क, जेडी ऑफ द मार्क. सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना कोण पोहोचणार फायनलला हा उत्तर आता तुम्हाला मिळेल, कारण पहिला सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे. 4 संघ आतापर्यंत टॉप 4 मध्ये प्रवेश करताना आपण बघितले. त्यामध्ये प्रांची 11 ऑर्गनायझिंग टीम देखील आहे. या पुढच्या लढतीमध्ये रिग्नेश 11 राहणालच्या विरोधात त्या ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्विंग यांना बेस ऑप्शनच्या बाहेर चांगली लाईन पाहायला मिळाली नवनाथ मुकणेकडनं. फार बिझी क्रिकेट सुरू आहे सध्या नवनाथचं. कालही आपण तसंच पाहिलं, ग्रामीणचा सामना खेळल्यानंतर पुन्हा फ्रँचायझीसाठी खेळण्यासाठी यावं लागतं आणि आजही तसंच पाहायला मिळालं. ग्रामीण खेळून आला आणि पुन्हा अमनसाठी इथे मैदानामध्ये त्याच जोशानं उतरलाय. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला थोडीशी मिस्टेक झाली आहे आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्णही केली जाते. या 2 धावांनी आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचत असताना 3 ह्या आकड्यावर थोडस आपण पाहतोय त्या ठिकाणी निराशा पाहायला मिळाली आहे. सोमनाथ कडनं मिस्टेक झाली आहे. वन ऑफ द ग्रेट फिल्डर, सेफ हँड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सचिनच्या बॅटमधून या 2 धावा पाहायला मिळाल्या. थोडस निराश गोलंदाज. यावेळेला चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं मिड ऑफला क्लिअर केले. बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय, जाईल सरस सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. मिड ऑफ वर होता आणि त्याच्या डोक्यावरनं इनफिल्डला भेदायचं होतं आणि चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला सचिननं. सचिनला जीवनदान देणं भरपूर महागात पडू शकते, कारण सचिनचा खेळ सध्या ह्या सीझन मध्ये चांगल्या फॉर्मात त्याला आपण बघितलंय. मग ग्रामीण क्रिकेट सरवलीसाठी असू द्या किंवा एमर्जिंग क्रिकेट असू द्या. थोडासा वेगामध्ये बदल केला. क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघा, अमन स्पोर्ट्स संघाला 2 रनची पेनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. समान रेसिंग नाही आहे संघामध्ये आणि त्याच्याचमुळे 2 रन्सने अमन स्पोर्ट्स संघाला आपण पॅनलाइज करतोय आणि त्या 2 धावा आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड मध्ये ऍड करणार आहोत, याची नोंद घ्या. यावेळेला वेगवान चेंडू, लेन बॉल होता, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स. डोक्यावर मला वाटतं चेंडू लागला त्या ठिकाणी. लेग बाईटचा इशारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एक षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 8 धावा इथे लागल्यात आणि 2 धावा पेनल्टीच्या असतील. 10 रन्स धावफलकावरती सुधारित आपल्याला बघायला मिळतील. वळूया आपण व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. उपस्थित पाहुण्यांमध्ये सन्माननीय सुधीर ठाकूर, अर्थातच सुदर्शन ठाकूर इथे आहेत. हर्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि चांगले क्रिकेटर सुदर्शन ठाकूर यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी उपस्थित दीपेश ठाकूर, मी आपणाला विनंती करून की आपण आपल्या शुभस्य दीपेश ठाकूर सुदर्शन ठाकूर यांचा शुभ सन्मान करावा. आहे त्याचा सन्मान केला जातोय. ठाकूर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अल्पेश ठाकूर यांच्या शुभास्य मयूर ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
या अल्पेश ठाकूर आपण यायचं आहे. आपल्या शुभास या ठिकाणी मयूर ठाकूर यांना सन्मानित केलं जातोय. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा पाहतायत. प्रांशी 11 ठाकराचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2024 या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला पाहायला मिळते. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. जयेशच्या बॅटमधून 6 ने धावफलक पुढे सरकत असताना 16 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. उज्ज्वल शेलार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मॅन फ्रॉम वाशेरे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की पीटीसी मध्ये सध्या तो कमी दिसतोय. जॉब मुले जास्त खेळताना तो दिसला नाहीये. मात्र पीटीसी त्यांना गाजवले. इथे पहा विकेट मिळाली आहे. सिक्सर नंतर लगेच चोख प्रत्युत्तर देत असताना खेळाडूला मैदान सोडावं लागेल. जेडी बॅक टू डग आउट. फर्स्ट विकेट गॉन. मैदान सोडावं लागलं. सिक्सर आल्यानंतर चांगला पलटवार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 16 आहे आणि 16 वरती हा पहिला गडी बाद होतोय. बालाजी स्पोर्ट्स सरवलीचा न्यू बॅटर मोनिश जोशी मैदानामध्ये एंटर झाला. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर हा खेळाडू येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. पुन्हा एकदा पूल केल्या. बॅकफुटला जात असताना गॅप शोधलाय. त्या ठिकाणी भरपूर मोठा गॅप होता आणि त्या गॅप मधनं बॉल सर निघून जातोय. मिड विकेट. सीमारेषा क्लिअर करत असताना हात चौकार. गुड शॉट. पहिला सेमीफायनलचा सामना सध्या सुरू आहे आणि दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण हा सामना, कारण जो जिंकणार तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. खरं तर सिटी इमर्जिंगचा आपण विचार केला तर चालू सीझनमध्ये नंबर 1 रँकला अंजुमान संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र अंजुमान संघाचं काल आव्हान संपुष्टात आलं. पहिल्याच फेरीमध्ये त्यांना पराभूत केलं. त्याच्यामुळे इथून आता संधी असेल एक नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळणार का. खरं तर रिग्नेश 11 राहणार अजूनही रेसमध्ये आहे. त्यांनी 2 मॅचेस 2 ट्रॉफी जिंकलेत. यावेळेला समोर फोर्स केलंय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतं. फील्ड डाऊन दी बॉल. इथे चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. दुसरी विकेट, दुसरी सफलता देत असताना उज्ज्वल शेलार आपल्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 20. सिक्सर आला, त्यानंतर विकेट मिळाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतो एक चौकार आणि विकेट त्या ठिकाणी प्राप्त करत असताना म्हणजे कुठेतरी डावाला स्थिरता आता देणं गरजेचे आहे. मात्र एकही बॅटर जास्त तग धरून मैदानामध्ये उभं राहू शकला नाहीये. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 21 रन्स. पुन्हा एकदा हात खरं तर आपण पाहिलं तर हाताच्या मागून हा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. सातत्याने तो प्रयत्न केला जातो आणि
तसे बॉल जेव्हा एखादा गोलंदाज हाताळतो तेव्हा त्याला रीड करणं बॅटर्ससाठी थोडंसं कठीण होतं. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचले 22 रन्स. मॅचची बाहेरील कडा आहे. विकेटची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. विकेट किपरनं चुकी केली नाहीये. अक्षयनं पकडले झेल. जेडीचा संपतोय खेळ. आणखी एक विकेट बालाजी स्पोर्ट्स सरवली. बिग बिग इन ट्रबल नाव. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहतायत 22 धावा धावफलकावरती आणि 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 22ला 3 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. तसंही चांगलं बॉलिंग अटॅक आहे अमान स्पोर्टकडे. सकाळच्या सत्रामध्ये 36 धावा डिफेंड केल्या होत्या ह्याच बॉलिंग अटॅकनं मायरा स्पोर्ट भादवडच्या विरोधात. त्याच्यामुळे आता मोठमोठ्या बॅटर्सना ते चॅलेंज देत आहेत. सध्याच्या घडीला ते दृश्य आपण मैदानामध्ये पाहतोय. विकास गोलंदाजी करण्यासाठी येतोय थर्ड ओव्हरमध्ये. सुजल न्यू बॅटर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय विशाल. सुजल आणि विशाल ही जोडबोली तुम्ही मैदानामध्ये पाहतात. यंगस्टर क्रिकेटर्स खरं तर सर्वच यंगस्टर क्रिकेटर आहेत कारण हा युवा फॉर्मॅटच आहे. ज्युनियरचं फॉर्मॅट आहे. थोडंसं आता बदल फिल्डिंगमध्ये करण्यात आलं. सुजलसाठी हात खोलावे लागतील. 50 पर्यंत बघावंच लागेल. हा चेंडू सोडून दिला. चांगली लाईन पाहायला मिळाली. बरोबर आपण पाहतोय वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. फलंदाजाकडे बॅट बॉलच्या मध्ये आणण्याचा प्रयत्नच केला नाही त्या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक 2 डॉट या ठिकाणी पाहायला मिळालेत. चांगल्या लाईनवर आणि लेंथवर विकास गोवारी गोलंदाजी करत असताना. महत्वाचं म्हणजे वेग खूप चांगला आहे विकासकडे आणि वेगाबरोबर त्याची लाईन अचूक पाहायला मिळाली. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. आता दबाव वाढत चाललाय बालाजी स्पोर्टवर. यावेळेला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. प्रॉपर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये त्या ठिकाणी. दुसरी धाव सहजगत्या मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर जोपर्यंत बॉलवर आला वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 24 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. 24 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा ट्राय केला ऑन साइडला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. थोडासा फंबल झाला फिल्डर. मात्र बॅकअप लगेचच करण्यात आला आणि त्याच्यामुळे एकच धाव तिथे घेता आली. सेट एमर्जिंगचं फॉर्मॅट तुम्ही पाहतायत. ज्युनियर क्रिकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतात प्रत्येक संघामध्ये. विकास पुन्हा सज्ज होतोय. विकासचा हा बॉल बॅटची लिडिंग एज वरती भरपूर गेला बॉल. विकेट किपर साठी संधी होती. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का बालाजी स्पोर्ट्स सरवलीला. ओ क्या बात है. हमारे कार्टून भी अब पहुंच चुके हैं. डोरेमॉन. डोरेमॉनच्या सोबतीला कोण आहे. टेडी. क्या बात आहे. कुठल्या प्रकारची कमतरता मात्र ठेवली नाही. प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा आज निर्धार आहे आमच्या आयोजकांचा आणि तो करणारच. डोरेमॉन थोड़ा वेट कीजिए. जब डीजे ऑन होएगा तब नाचना है.
ओ खूप जास्त शफल झाला होता, जवळजवळ वाईड लाईन वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पाहताय रिप्ले मध्ये तनिषचा प्रयत्न तो पाहायला मिळाला, अनसक्सेसफुल प्रयत्न होता. डॉट चेंडू पाहायला मिळाला. तिसरं षटक. तीन षटकांचा खेळ संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतात 25-4 सध्याची स्थिती. नवीन फलंदाज तनिष एंटर झाल्या मैदानामध्ये. चौथं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी दैवत. दिवी दैवत वेळेकर गोलंदाजी करण्यासाठी आला. थोडस बदल आता फिल्डिंग मध्ये करण्यात आलं. दैवत गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये येतोय. सामना करेल बॅटर सुजल. स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस बॉल, सुजलच्या बॅट मधून तडाखा, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय मनोरंजन आता केलं जाते बघा. आमचे दोन्ही कार्टून खूप मजा करतायत, सर्वांना मजा देत आहेत. आनंद जिकडे तिकडे सोहीकडे, आनंद आनंदकडे. आणि गरजेचाच आहे, कारण हसत खेळत तुम्ही जेव्हा आयुष्य जगाल तेव्हा तुमचं आयुष्य आणखी वाढेल. आनंदी जगायला पाहिजे. खरं तर रोज एक आशा अपेक्षा घेऊन आपण दिवसाची सुरुवात करत असतो. मात्र समाधान हे फार महत्वाचं असतं. स्वप्न तर कधीच कोणाचे पूर्ण होणार नाहीत. 100% स्वप्न पूर्ण कधीच कोणाचे होणार नाहीत. मात्र समाधानी असणं आयुष्यामध्ये फार गरजेचं. थोडाफार का होईना मी म्हणेल इथून एंटरटेनमेंट मनोरंजन करण्याचा प्रयत्न आमचे दोन्ही कार्टून करत आहेत, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. सिक्सर आला, ज्या सिक्सरची नितांत गरज होती आणि तो सिक्सर अखेर दैवत वेलेकरच्या विरोधात सुजलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी साधलं गेलं. जास्त कठीण नव्हता फलंदाजासाठी स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करणं.
दैवत पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सुजलच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा प्रयत्न केला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय. सिंगल स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 32 वर. 40 कडे आता वाटचाल नक्की केली जाते आणि 40 धावा जर जोडल्या स्कोरबोर्ड वरती तर थोडाफार का होईना मी म्हणेल फाईट बॅक या ठिकाणी केला जाऊ शकतो. ओव्हर द विकेट न गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. दांडी गुल अराउंड लेग. वॉट बॉल आणि काय सेलिब्रेशन केले फलंदाज बाद. करण न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या पुन्हा एकदा दैवत. ओव्हर द विकेट वेगवान चेंडू टाकलाय समोरच्या दिशेनं. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ टेकन, व्हॉट अ एक्सलंट टेकन. काय झेल पकडली फलंदाज. दैवत वेलेकर ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक इथे तो पूर्ण करणार का? अक्षय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 32. सेमीफायनलचा पहिला हा सामना तुम्ही पाहतायत. प्रांशी 11 ठाकरा सपाटा आयोजित रॅडिकल चषक 2024 या स्पर्धेचा. कोण पोहोचणार फायनल मध्ये हा प्रश्न इथे निर्माण झालाय. हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा दैवत वेलेकर सोडून दिला हा बॉल. लेगस्टम्पला मिस करणारा. पंच कळवतायत इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 33 व 33 रन्स. तेवढा प्रॉमिसिंग खेळ आतापर्यंत साकारता आला नाहीये फलंदाजांना. म्हणजे ज्या रन्स अपेक्षित होत्या त्या रन्स मात्र पूर्ण करता आल्या नाहीयेत. अक्षय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या. चांगली गोलंदाज राहिली अंतिम षटकामध्ये. दैवतच्या वतीनं मात्र लगातार 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. आणखी एक चेंडू आता एक्स्ट्रा टाकला या ठिकाणी. 2 लगातारचे व्हाईट. अवांतर धावांनिशी संघाची धावसंख्या 34 व 34 रन्स. चला सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल रिग्नेश 11 राहनालच्या विरोधात प्रांशी 11 ठाकराचा पाडा. प्रांशी 11 ठाकराचा पाडा आणि रिग्नेश 11 राहनाल कॅप्टन. टॉससाठी यावं. फुल टॉस होता मात्र इथे फायदा उचलता आला नाहीये. टर्न केल्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला. थोडासा फॉरवर्ड उभा होता फिल्डर आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे.
एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 35 धावा 35 रन. हा व्यासपीठ तुम्ही पाहतायत सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्हाला दृश्य पाहायला मिळते. या भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. या ट्रॉफीजसाठी खऱ्या अर्थानं ही झुंज सुरू आहे मैदानाच्या आत. सन्माननीय कपिलजी अँकर साहेब विद्यमान सदस्य ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज स्पॉन्सरशिप करण्यात आल्यात. बॅटची लिडिंग एज आहे. स्वतः गोलंदाज डाव दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होतोय. वन मोर विकेट. आणखी एक खेळाडू बाद झाला आणि याचबरोबर 4 षटकं संपलेत. 4 षटकं संपल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 35-36 धावसंख्येचं लक्ष असेल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी अमान स्पोर्ट्स भिवंडीला. होळी आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत सज्ज होतील. रिग्नेश 11 राहणार आणि त्यांच्या विरोधात लढत असेल ऑर्गनायझिंग टीम प्रांशी 11 ठाकराचा पाडा. ॲडव्होकेट कल्पेजी ठाकूर, दीपेश ठाकूर यांच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. रॅडिकल ठाकराचा पाडा आणि प्रांशी 11 ठाकराचा पाडाकडनं हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. होळी टॉस बॉक्स मध्ये विद्यमान सदस्य कपिलजी अँकर साहेब आणि विद्यमान सदस्य सौभाग्यवती दिव्या कल्पेश ठाकूर मॅडम यांच्या नावानं हा टॉस बॉक्स या ठिकाणी तयार करण्यात आला. त्या टॉस बॉक्स मध्ये करूया आपण टॉस. मयूर ठाकूर, मी आपल्याला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट, दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन बलाढ्य संघादरम्यान दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रांशी 11 ठाकराचा पाडा आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत रिग्नेश 11 राहणार. टॉसची माहिती देऊया. रॅडिकल चषक आणि 11 ठाकराचा पाडा दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच असेल 4 ओव्हरची. रॅडिकल चषक असं कॉल होतं आणि रॅडिकल चषकच आलेला आहे. टॉस रिग्नेश 11 राहणालनं जिंकल्या. पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. कृणाल नाणेफेकी जिंकलेली आहे चालू सीझन मध्ये. रिग्नेश 11 राहणाल संघाचा खेळ चांगला होतोय सिटी इमर्जिंग मध्ये. इथे सेमीफायनल पर्यंत पोहोचला. कसा वाटला खेळत असताना स्पर्धेमध्ये? खूप चांगला वाटला. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? प्रांशी 11 ठाकराचा पाडा घरच्या मैदानावर स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. टॉस बॉक्स कंटिन्यू. क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? कमीत कमी धाव संख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला, बॅटिंग करायची. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळला. आता स्पर्धा आहे आयोजन करताना दीपेश कल्पेश ठाकूर त्यांच्या बरोबरीने अमोल असतील आणि संपूर्ण प्रांशी 11 ठाकराचा पाडा. कशी मेहनत सर्वांची? मेहनत तर सगळ्यांनी खूप घेतली आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. बॅटिंग करताना काय पर्टिक्युलर टार्गेट आहे मनामध्ये? किती धावसंख्येपर्यंत पोहोचायचं? 50-55. थँक्यू. तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या रिग्नेश 11 राहणार आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी टीम प्रांशी 11 ठाकराचा पडायला इन्व्हाइट केलाय. वळूया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. तेजस धोबी अँड विशाल पाटील इज देअर. थँक्यू सो मच. 35 या अंकावर धावफलक जोडलं गेलं विजयाकरिता. 36 धावांचा वण विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय.
थंडावलेत पण डोरेमॉन फुल फॉर्मला आहेत सध्या तरी. त्यांनाही आपण पाहत आहे. आणि अशा पद्धतीनं ठाकरे सरांनी उल्लेख केला कुठल्याही गोष्टीची कमी इथून मात्र राहणार नाही आहे. आणि निश्चित रूपानं 36 धावांचं आव्हान इथे मात्र समोर ठेवलं गेलं विजयाकरिता. आमच्या समोर छोटे गुणलेखक जॉईन होत आहेत. मी इथलं आपण पाहत आहे छोटे गुणलेखक आहेत. गुणलेखकाची भूमिका निभावण्याकरिता ते मध्ये आपण पाहू शकता अक्षय आणि अर्थातच पिंटू सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्याकरिता दिगंबरला इथे मात्र आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर बालाजी टीमकडून दिगंबरला आपण पाहत आहे. अक्षय आणि पिंटू ही सलामीची जोडी आता मात्र अमन स्पोर्ट्सकडून. अमन स्पोर्ट्सचा विचार करता चॅलेंज ट्रॉफीमध्ये सिटी इमर्जिनमधून याही संघाने एक ट्रॉफी विन केली आहे आपण पाहू शकता. चला मॅचला आपण करूया सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होतोय दिगंबर. षटकातील पहिला बॉल घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथे मात्र सज्ज. षटक क्रमांक पहिला गोलंदाज यार. हो पहिल्याच बॉल टप्पा इथे मात्र घेतल्यानंतर उंची धारण करतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅट फिरवत असताना थोडासा त्रास इथे मात्र उद्भवताना निश्चित रूपानं आपल्याला पाहायला मिळाला. आणि अर्थातच निर्धावफेकी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं पहिल्या चेंडूवर कुठेतरी मात्र खातं खुल्लं केलं जाईल. थांबा दर्शवला गेलाय बॅटरला गोलंदाज यार. पुन्हा एकदा फसवलं गेलाय. पुन्हा एकदा फसवत आहेत. 2 चेंडू उभं ठेवलं गेलंय फलंदाजाला त्याच्या जागेवर. खातं अजूनही इथे मात्र खुल्लं करून दिले गेले. लो स्कोरिंग मॅच आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये लो स्कोरिंग मॅच सातत्यानं टफ होताना आपण इथून मात्र पाहिल्यात. त्यापैकी एक मॅच 36 धावांचं आव्हान असणारी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा विचार करता 40+ किंवा 40 धावसंख्या एक फायटिंग स्कोर आपण पाहत असतो. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. यावेळेला क्षेत्ररक्षक दिसते हे करतोय ड्रॉप इथे मात्र झेलला संधी दिली जाते. आणि मग क्रिकेट विश्वचषकामध्ये जेव्हा सोडला जातोय झेल तेव्हा मात्र त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जातं हे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वचषकाने पाहिलं आहे. या चेंडूवर धावा किती कन्वर्ट केल्या जातात तर 1 धाव इतर मात्र कन्वर्ट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहू शकता. चला टीम मीटिंग नकोय. सिंगल मिळत्या खातं खुल्लं केलं गेलंय. नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेनं आपण. सिंगल नक्कीच जिच्या नावाने आपण टीम खेळताना पाहत आहे जिच्या नावाने अर्थातच ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे प्रांशी लिवन ठाकरेचा वाडा आयोजित. आणि अर्थातच त्या प्रांशीचं इथे मात्र आगमन झालंय. आमच्या कल्पेशदादा ठाकूर यांची सुकन्या तिला आपण इथे मात्र पाहत आहे प्रांशी. तिचंही शुभागमन झालंय. वेलकम आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि जिच्या नावाने हा संघ प्रांशी 11 प्रांशीचं शुभागमन वेलकम. या वेळेला विकेटचं पतन फलंदाज होतोय बाद तंबूच्या
पण जी सुकन्या आपण इथून मात्र पाहत आहे प्रांशीला तीही या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित होती आहे, जिच्या नावाने आपण हा संघ खेळताना पाहतोय. वेलकम प्रांशी, आपलंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज यावेळेस इथे मात्र उडवलं गेलंय, चेंडूला पाडवलाय बाउंड्रीच्या बाहेर, सरळ निघून जातोय फ्लाईटने चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार 6. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर धावफलक 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. 36 धावांचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. कदाचित मैदानामध्ये आधी आपल्याला शांतता पाहायला मिळाली होती. येणारं वादळ येतंय की काय असं प्रश्नचिन्ह, हवाई त्याच पद्धतीनं आता मात्र चालू झाली आहे. पण वादळ आता मात्र फलंदाज आणि गोलंदाजांचं यावं. प्रेक्षक राजा कुठेतरी थोडीशी वाट बघतोय षटकार चौकारांची. अजून तरी कन्वर्ट होताना पाहायला मिळत नाही, कारण त्यांची गोलंदाजी बालाजी टीमकडून होणारी गोलंदाजी पॉवरफुल. जयेशला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आणले गेले. गोलंदाज जयेश सज्ज होतोय. या वेळेस स्ट्रॉंगली अपील, पंचांचं ही हात आकाशाच्या दिशेनं आणि ही टीव्ही इथं मात्र परफेक्टली फलंदाज बाद. स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतं. जयेश आणले गेले. जयेशनं करून दाखवले ते मात्र पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन. फलंदाजीतून मात्र बाद होईल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पोहोचताना पाहायला मिळतोय. दैवतला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजांचं लक्ष डायव्हर्ट करावं लागेल त्याला आणि आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. दैवतला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दैवत करा फलंदाजी करण्याकरिता. ओहो हो, म्हटलं ना की लक्ष डायव्हर्ट करावं लागेल. खेळा इथे माझा डायव्हर्ट. चेंडू ही बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून जातो आहे दैवतच्या बॅटमधून. इथे मात्र चौकार 4. दैवतने आता मात्र सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर सुरुवात अगदी चौकारानं. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक 36 धावांचं आव्हान पार करायचंय. गोलंदाज या पुन्हा एकदा झोकून दिलाय स्वतःला या चेंडूवर. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोचते 13 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 13. गोलंदाज या
फटका चांगला आहे इथे मात्र जज केलं गेलं फक्त टायमिंग परफेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ सीमारेषेवर षटकार. षटकार आपण इथे मात्र पाहत आहे षटकारानं धावसंख्या 19. आता मात्र फक्त दिशा दिली जाईल सिंगलकरिता. सिंगलला धावसंख्या 20 16 धावांची आवश्यकता अजूनही विजयाकरिता. इथून मात्र वाचते कारण 36 धावांचं आव्हान पार करायचं आहे. चेंडू संपतील आतापर्यंत 5 धावसंख्या 20. आता मात्र 16 धावांची आवश्यकता अजूनही विजयाकरिता. गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल यावेळेस जखून देत आहेत चेंडू सरळ बैठक शॉट षटकार 6. नव्हते कान्हा माझ्या मनात नव्हते कान्हा माझ्या मनात थँक्यू सो मच. हिचे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26 26. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता इथून मात्र वाचत्या. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघायला गेलं तर 2 चेंडूमध्ये ही सामना संपुष्टात येऊ शकतो. पण गोलंदाजाने जर का ब्रह्मास्त्र इथून मात्र डिलिव्हर केल्या तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत ही सामना कदाचित जाताना पाहायला मिळू शकतो. क्रिकेट आहे कधी काय होईल सांगू शकत नाही आहे. हेच बघण्याची मज्जा तर असते. आणि पाहूयात आता मात्र काय घडतं. इथे मात्र आणले गेले विशालला षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल तयार. पहिलाच बॉल विशालचा. इथे मात्र विशालचं स्वागत षटकारानं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6. स्पोर्ट जिंकलेलं सिंगाचं अभिनंदन. गावचे पॉवर ट्रॉफीचे आयोजक आपल्या सर्वांचे लाडके भाऊ संदीप भाऊ घरत आणि भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध वकील आणि हरेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम. समालोचन क्षेत्रामध्ये आमच्या पाठी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व अर्थातच हरेशजी पाटील साहेब आणि संदीप भाऊ घरत यांचा शुभागमन. वेलकम. यस नुकतंच शुभागमन झालं. नवनिर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत असतात समाजसेवेसाठी ते नेहमीच धावत असतात. आणि खऱ्या अर्थाने पॉवर स्पोर्ट्स शेलारचे करता आधारस्तंभ सन्माननीय संदीप भाऊ घरत साहेबांची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली. साहेबांचं 83 ठाकरेचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2024मध्ये हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ
ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर दादांचे परम मित्र तसेच मुंबई हायकोर्ट ॲडव्होकेट सन्माननीय हरीशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अचानक गोलंदाजी करत असताना घेतल्या इथे मात्र 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना केल्या 11 धावा. अर्थातच दैवत प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आम्ही दुर्ता समतोय कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील विशालजी पाटील सर, व्हॉइस ऑफ सरवली. पनवेल मोकाशी पाडावरनं स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय मंगेश इंदारकर दादांचं आगमन झालं. दादांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील रॅडिकल चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकता सन्माननीय साईनाथजी ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. अतिशय चांगला खेळ आपण दैवत वेळेकरचा पाहिला. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं एक भरपूर लोकप्रिय व्यक्तिमत्व तसेच पॉवर शिलार टीमचे आधारस्तंभ सन्माननीय संदीपजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने नवनिर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत आणि तसेच पॉवर स्पोर्ट्स शेलार संघाचे आधारस्तंभ संदीप भाऊ घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी दिली. त्यानंतर मेडल देखील देऊया. ॲडव्होकेट हरीशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा मेडल. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मंगेश इंदारकर दादांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देऊया. जे आज स्पेशली पनवेल मुकाशी पाडावरनं आज रेडिकल चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया कोल्ड्रिंक. वेल प्लेड दैवत वेळेकर आणि अभिनंदन आणि फायनल मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण चला आपण शुभ सन्मान देखील करूया. आज या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले अर्थातच आमचे प्रमुख अतिथी नवनिर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे पॉवर स्पोर्ट्स शेलारचे आधारस्तंभ सन्माननीय संदीप भाऊ घरत साहेबांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ ॲडव्होकेट कल्पेशदादा ठाकूर दादांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आमचे जर पाहिले गेले